नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज बीएससी अंतर्गत येणारा बीएससी ऑनर्स इन बायोटेक्नॉलॉजी या कोर्स बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये सिलेबस काय आहे, किती वर्षाचा आहे, याच्यामध्ये नोकरीच्या संधी कोणकोणत्या आहेत, विद्यार्थ्यांनी हा कोर्स केला पाहिजे का नाही, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बायोटेक्नॉलॉजी ऑनर्स मध्ये बायोटेक्नॉलॉजी आहे. तर दोन शब्दाचं कॉम्बिनेशन इथं पाहायला मिळतं, बायोलॉजी आणि टेक्नॉलॉजी. या दोन्हीचा कंबाईन म्हणजे एकत्रित अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये शिकवला जातो आणि या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. मित्रांनो, आता या कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता काय लागते ती आपण पाहूया. तर हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. त्याच्यामुळे तुम्ही 12वी पास आउट असणे गरजेचे आहे आणि 12वी मध्ये तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स हेही विषय महत्त्वाचे आहेत. 50% मार्क्स हे जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आहे, पण जर तुम्ही SC, ST, OBC या प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला अतिरिक्त सूट दिली जाते. पण याचं जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे 12th पास विथ मिनिमम 50% मार्क्स. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. काही ठिकाणी मेरिट बेस आहे, काही ठिकाणी तुमच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन दिले जाते. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कॉलेज कोणतं चूज कराल. महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर अशा बऱ्याच शहराच्या ठिकाणी कॉलेजेस अवेलेबल आहेत जिथं हा कोर्स ऑफर केला जातो. तिथे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने ऍडमिशन करू शकता. पण जर महाराष्ट्राच्या बाहेर ज्या युनिव्हर्सिटी आहेत तिथे जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर सिंपल तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीशी कॉन्टॅक्ट करावे लागेल, त्यांच्या वेबसाईटवर जावे लागेल. सेम तीच प्रोसेस आहे ऍडमिशनची, फक्त तिथे तुम्हाला मेरिट बेस असतं, म्हणजे तुम्हाला काही एंट्रन्स एक्झाम द्यावे लागतात. त्या एंट्रन्स एक्झाम तुम्हाला पास आउट होऊन मेरिटमध्ये येऊन शॉर्टलिस्ट केलं जातं आणि आफ्टर दॅट तुम्ही तिथेही ऍडमिशन घेऊ शकता. महाराष्ट्रातही काही कॉलेज जे आहेत ते या प्रकारचं जे आहे जे प्रोसिजर आहे ते वापरतात, पण मॅक्झिमम कॉलेज तुमच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन देतात. आता तुम्हाला कॉलेज लिस्ट जे महाराष्ट्रातली आहे ॲज वेल ॲज टॉपचे कॉलेज आणि त्यांची फी जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही कॉलेजची सर्व इन्फॉर्मेशन रीड करू शकता. तर मित्रांनो, आपण आता या कोर्सचा कालावधी पाहूया. तर याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर अभ्यासायला मिळतात. आता याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात ते पुढे पाहूया. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर असे, 1 वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात. हे जे कोर्स आहे ते रेग्युलर आहे, म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये जावे लागेल, तुम्हाला पूर्ण याचा अभ्यास करावा लागेल. हे 6 सेमिस्टर पास आउट करावे लागतील. आफ्टर दॅट आफ्टर 3 इयर्स तुम्हाला हे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळून जातील, ज्यावेळेस तुम्ही सगळे जे सेमिस्टर आहेत ते कंप्लीट कराल किंवा पास आउट कराल आणि हे डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्ही फर्दर स्टडीज, कुठे जॉब मिळवण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता. तर मित्रांनो, आपण याचा कालावधी पाहिला आणि परीक्षा पद्धतही पाहिली. आता आपण याचा सिलेबस पाहूया की या कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर 3 वर्षामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे सब्जेक्ट जे आहेत ते पाहायला मिळतात, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया लागेल की कोणकोणते सब्जेक्ट आहेत. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला बायोमॅथमॅटिक्स, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिशन जेनेटिक्स, प्रिन्सिपल ऑफ मायक्रोबायोलॉजी, ऑर्गॅनिक मेकॅनिझम इन बायोलॉजी, केमिस्ट्री, इंट्रोडक्शन टू कम्प्युटर, प्रिन्सिपल ऑफ इम्युनॉलॉजी, प्लांट बायोटेक्नॉलॉजी, plant and animal tissue culture, techniques and application, recombinant DNA technology, industrial biotechnology, DNA typing, proteomics and beyond, environmental biotechnology आणि प्रॅक्टिकल पाहायला भेटतात जसे डिसर्टेशन ऑन बायोटेक्नॉलॉजी, प्रोजेक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी. अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला 3 वर्षाच्या जे पूर्ण पिरियड आहे त्याच्यामध्ये अभ्यासायला मिळतात आणि तुम्ही जर हे सिलेबस पूर्ण कंप्लीट केला तर ऍक्च्युअली याचा फायदा खूप पुढे तुम्हाला नोकरीमध्ये होऊ शकतो. मित्रांनो, प्रत्येक सेमिस्टर वाईज तुम्हाला कोणते सब्जेक्ट आहेत हे जर पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये याची पूर्ण डिटेल दिलेली आहे. आपण जे इथं डिस्कस करू शकत नाही ती इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे वाचायला मिळेल. तिथे तुम्ही कम्प्लिटली याचा सिलेबस रीड करू शकता.
तर मित्रांनो, यामधील पुढील संधी पाहूया. तर हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये खूप संधी आहेत. याच्यामध्ये खूप साऱ्या जॉब आहेत, जसे की याच्यामध्ये तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी एक्सपर्ट, बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, लायब्ररी इन्स्ट्रक्टर, सिनियर रिसर्च असोसिएट अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब ज्या आहेत ते तुम्हाला करता येतात. आता तुम्हाला प्रश्न असेल की जॉब तर माहित आहेत, पण याचं जॉब पोझिशन काय, त्यांचे ॲव्हरेज सॅलरी काय. तर यांची लिंक ॲज वेल ॲज जे टॉप रिक्रुटर्स आहेत त्यांची सुद्धा ॲव्हरेज पॅकेज ते किती प्रोव्हाइड करतात, सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिले आहे. तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो, जर आपण याच्यामध्ये टॉप रिक्रुटर्स पाहिले तर तेही तुम्हाला पाहायला भेटतात, जसे की टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, सेंटर ऑफ सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. अशा प्रकारचे खूप सारे टॉप रिक्रुटर्स आहेत जिथं की तुम्हाला इझिली जॉब मिळतो. म्हणून म्हणू शकता की प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेतच. तसेच तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जाऊ शकता. या मदतीनं, या डिग्रीच्या मदतीनं तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामसाठी अपेअर होऊ शकता. MPSC UPSC सारख्या एक्झाम ज्या आहेत आयोगाच्या त्या देऊ शकता. पण हे सर्व तुमच्या डेडिकेशन आणि तुमच्या प्रिपरेशनवर डिपेंड आहे. ॲज वेल ॲज तुम्ही पुढे ज्या हायर स्टडीज असतात, जसं MSc, MPhil अशा प्रकारच्या स्टडीजसाठी सुद्धा जाऊ शकता. हे सर्व काही तुमच्यावरच डिपेंड आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. जर मित्रांनो तुम्हाला मी जे जॉब पोझिशन सांगितल्या, ज्या टॉप रिक्रुटर्स सांगितल्या आहेत, यांपैकी जर तुम्हाला काही आवड असेल तर तुम्ही सिम्पली या कोर्सला चूज करू शकता. तुमचं यापैकी काही स्वप्न असेल किंवा तुम्हाला हा कोर्स आवडत असेल, याच्यामधले सब्जेक्ट मी सांगितलेले आहेत, सब्जेक्ट आवडत असतील, आणि नक्की तुम्ही हा कोर्स चूज करायला पाहिजे. ॲज वेल ॲज तुम्ही या कोर्सच्या मदतीनं खूप साऱ्या व्हेरियस टाईप ऑफ गव्हर्नमेंट जॉब्स आहेत त्याही तुम्ही देऊ शकता. पण हे सर्व मी आधीही सांगितलेलं आहे, तुमच्या प्रिपरेशनवर डिपेंड आहे. तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तुमचा वेळ तुम्हाला याच्यामध्ये द्यावे लागेल आणि तुम्ही ह्याच्यामध्ये एक सक्सेसफुल करिअर बनवू शकता. मग ते प्रायव्हेट सेक्टर असेल ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टर असेल. पुढे जाऊन तुम्ही MPhil करू शकता, म्हणजेच जे PG आहे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. ॲज वेल ॲज तुम्ही मास्टर्स जे पुढे PhD वगैरे असते ते करू शकता. तुम्ही हायर स्टडीजसाठी जाऊ शकता, जेणेकरून तुमच्या याच्यामध्ये ज्या स्किल्स आहेत त्या अजून अनलॉक होतील आणि तुम्हाला एक प्रॉस्पेरिटी भरपूरचे जॉब असतात, जशा खूप हायर रँकिंगच्या जॉब असतात किंवा सायंटिस्ट असतात, रिसर्चर असतात, अशा प्रकारच्या हायेस्ट पेईंग जॉब सुद्धा याच्यामध्ये मिळू शकतात. तर मित्रांनो, यांपैकी तुमचा काही इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला इंटरेस्ट घडवून आणायचा असेल तर नक्की हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. मित्रांनो, या कोर्सबद्दल जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गोष्टी कळतील. तसेच डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये जे आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक जी दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही कॉलेजेस, त्यांची ॲव्हरेज फी, सिलेबस, तसेच टॉप रिक्रुटर्स, जॉब, ॲव्हरेज जे पोझिशन असतात, त्याचबरोबर त्यांचा पगार किती मिळतो, ॲव्हरेज पॅकेज किती मिळतं, हे सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेले आहे. तिथे क्लिक करून रीड करू शकता. तुमचा फीडबॅक आम्हाला कळवा. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.